नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या कन्सेप्ट सिरीजचा दुसरा जो काही सेशन आहे ते म्हणजे एससीएन किंवा त्याला धुरीन किंवा त्याला प्रुसिक ऍसिड सुद्धा म्हटलं जातं. स्वर्गम मध्ये याचा रोल कसा आहे हे आपल्याला आजच्या छोट्याच्या शॉर्ट व्हिडिओमधून पाहायचंय पा. तर नेमकी एससीएन काय असेल, त्याच्यानंतर धुरीन काय असते, याच्यावर आयबीपीएस एएफओ ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कुठं कुठं प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर पहा, जे काय आपलं धुरीन असेल किंवा त्याला आपण एससीएन म्हणतो किंवा त्याला प्रुसिक ऍसिड पण म्हणतो, पण केव्हा प्रुसिक ऍसिड म्हणायचं केव्हा धुरीन म्हणायचं या सुद्धा गोष्टी आहेत पा. आता तुम्ही ज्वारचं प्लांट पाहिलं असेल, त्याच्यामध्ये काल जसं सांगितल्याप्रमाणे एक सोर्गोलिऑन हे एक केमिकल काय होत असते, रिलीज होत असते, ज्याचा इम्पॅक्ट आपण सक्सिडिंग क्रॉपवरती पाहिलेला आहे. पण हे जे धुरीन असेल पा, हे धुरीन जे काय आपले लाईव्ह स्टॉक्स असतील त्यांच्यासाठी हे हार्मफुल आहे पा, किंवा एससीएन हे हार्मफुल आहे. आता जे एससीएन असेल ते हार्मफुल काय आहे, त्याला आपण मराठीत म्हणतो पा किरवळ लागणे पा. आपण छोटे छोटे जे काय ज्यावेळेस प्लांट असतील ज्वारचे, त्यावेळेस आपण जे काय आपले लाईव्ह स्टॉक्स असतील म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काय गायी वगैरे जे असतील त्यांना आपण खाऊन देत नाही, कारण त्याचं असते एससीएन किंवा प्रुसिक ऍसिड पा. मग हेच नेमकी कसं तयार होतंय काय, या सगळ्या गोष्टी आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. पहिलं पा ते म्हणजे जे ज्वारचं प्लांट आहे याच्यामध्ये जे काय रूट्स असतील पा, ज्या प्रकारे सोर्गोलिऑन हे रिलीज होत होतं तशाच प्रकारे एक केमिकल याच्यामध्ये तयार होतं पा, त्याच्यामध्ये तयार होत असते. तर याच्यामध्ये जे केमिकल तयार होतं ते म्हणजे धुरीन असते पा. ते म्हणजे कोणते, धुरीन आहे. या धुरीनलाच म्हटलं जातं सायनोग्लायकोसाइड पा. काय म्हटलं जातं, सायनोग्लायकोसाइड. आता हे सायनोग्लायकोसाइडचं दुसरं नाव काय, धुरीन आहे पा. हे धुरीन जे असेल ते तुमचं हार्मफुल नसतं इनिशियल स्टेजेसला. ते धुरीन जे असेल ते तुमच्या रूटमध्ये तयार होतं, परंतु तुमच्या स्टेम असेल त्याच्यानंतर तुमचे जे काही लिप असतं याच्या सगळ्या पार्टमध्ये ते पोहोचलेलं असते, जे काही टिश्यू असेल त्यांच्या माध्यमातून. परंतु ते इनिशियल लेवलला हार्मफुल नसते. पण मग हार्मफुल कधी बनलं जातं, तर हार्मफुल त्यावेळेस बनलं जातं ज्यावेळेस त्याला मेकॅनिकल इंजुरी होईल. मेकॅनिकल इंजुरी ज्यावेळेस होते त्यावेळेस तिथं प्रॉब्लेम तयार होतो. किंवा जर अतिशय मोठ्या प्रमाणात जर ड्रॉट जर पडला, म्हणजे तुम्ही ज्वारी लावली आणि त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही, आणि ज्वारी तर तुमच्या गुडघ्याच्या थोडेसे खालीपर्यंत वाढलेली पण पाऊसच आलेला नाही, म्हणजे ड्राय पिरियड तिथं सुरू झालेला आहे, अशी ज्यावेळेस परिस्थिती होईल. किंवा फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे जर समजा तिथं अतिशय कोल्ड टेम्परेचर ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपलं जे असेल ते धुरीन जे असेल पा, ज्याला आपण सायनोग्लायकोसाइड म्हणतो पा, या सायनोग्लायकोसाइड मधून जो ग्लुकोज असतो पा, सायनोग्लायकोसाइड मध्ये तो ग्लुकोज काय झाला असतो, बाहेर पडलेला असतो. ग्लुकोज काय झाला असतो, बाहेर पडलेला असतो. आता ही जी प्रक्रिया असेल पा, ही प्रक्रिया नेमकी कशी होते, तुमचं तयार झालेलं सायनोग्लायकोसाइड रूट मध्ये, परंतु त्याला जर मेकॅनिकल म्हणजे तुम्ही जर पानं वगैरे जर तोडले किंवा नांगरणी वगैरे करताना किंवा खुरपणी करताना त्याला जर मेकॅनिकल जर डॅमेज जर गेला, तर त्या सायनोग्लायकोसाइड मधून काय बाहेर पडतं, ग्लुकोज बाहेर पडतो पा. आणि ग्लुकोज बाहेर पडल्यानंतर तुमचं एससीएन तयार होतं पा. त्याच्या अगोदर काय असते, धुरीन असते किंवा सायनोग्लायकोसाइड असते. त्याच्या ज्यावेळेस तुमची इंजुरी होईल त्याच्यातून ग्लुकोज बाहेर पडल त्यावेळेस तुमचं काय असतं, एससीएन असते पा. एससीएन म्हणजे काय, हायड्रोजन सायनाइड पा, जे की हार्मफुल असते. त्यालाच दुसरं नाव आहे प्रुसिक ऍसिड. आता हे जे प्रुसिक ऍसिड असेल हे ऑब्व्हियसली तयार कुठं होतं, तर तयार होतं रूट मध्ये. हा एक प्रश्न असेल पा, जे तयार कुठं होतं, रूट मध्ये. परंतु हे जे प्रुसिक ऍसिड असेल किंवा जे एससीएन असेल, हे एससीएन तुमच्या प्रत्येक पार्ट पर्यंत ते पोहोचलेलं असते. हे पोहोचलेलं असते पा टिश्यूच्या माध्यमातून, म्हणजे लिप मध्ये पण तुम्हाला दिसल, त्याच्यानंतर तुमच्या स्टेम मध्ये सुद्धा दिसल पाते. ते जे एससीएन असेल हे हार्मफुल असते. मग याच्यामध्ये इथं तुमचं तयार होतं रूट मध्ये, परंतु स्टोअर होण्याची जी जागा असेल ती स्टोअर होण्याची जागा ही लीफ आहे पा, आणि दुसरं स्टोअर होण्याची जागा जी असेल ती स्टेम आहे पा. दुसरे काय, स्टेम आहे. आता इथं तयार होतंय, इथं स्टोअर होतंय, पण जर यांच्या दोघांमध्ये जर कम्पेअर जर केली तर स्टेम पेक्षा लीव्ज मध्ये जवळपास 25 टाइम्स हे जास्त असते पा. म्हणजे लिप मध्ये आपल्याला एससीएनचं प्रमाण जास्त दिसतं पा. आणि आपल्याला माहिती जे आपले लाईव्ह स्टॉक्स असतील ते ज्यावेळेस शेतामध्ये जातात, ज्यावेळेस त्यांना ज्वारी दिसल तर ते पहिलं काय खाणारे, पानं खाणारे, आणि त्यांना नंतर त्यांचं एससीएन पोटामध्ये जाऊन त्यांची डेथ पण होऊ शकते, एवढं ते हार्मफुल असते पा. मग हे जे एससीएन असेल, आपण म्हटलं जातं पा, आपल्या गावाकडे पण म्हटलं जातं की एससीएन जे असेल फ्लावरिंग पर्यंत असतं पा. फ्लावरिंग पर्यंत असतं म्हणजेच तुम्हाला ज्यावेळेस लाईव्ह स्टॉकला जर ज्वारी द्यायची असेल फॉडर फॉर्म मध्ये, तर ती कधी दिली पाहिजे, तर ती फ्लावरिंग 50% झाल्यानंतर. 50%च्या फ्लावरिंग होण्याच्या अगोदर काय असतं, तुमचं जे प्लांट लावलंय 50% फ्लावरिंग होण्याच्या अगोदर तुमच्या प्लांट मध्ये काय असतं, एससीएनचं प्रमाण जास्त असतंय. जसं फ्लावरिंग तुमचं 50%च्या पुढे जाईल
एससीएनचं जे प्रमाण असेल ते कमी झालेलं असेल पा, एससीएनचं प्रमाण काय झालं असेल, कमी झालं असेल, मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, फॉडर म्हणून त्याला वापरू शकतात. सर मग याचं टॉक्सिक लिमिट किती आहे, तर याचं टॉक्सिक लिमिट पा 200 ppm पर्यंत जर एखाद्या व्हरायटीमध्ये एससीएन किंवा हे जर तयार होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 200 ppm जर पुढे जात असेल तर ती जी व्हरायटी असेल त्याला रिलीज पण होऊन देणार नाही. याचं कारण ते काय हार्मफुल आहे पा. आता जे प्रश्न असतात पा, ते प्रश्न कुठं असतात पा, पहिलं ते म्हणजे जे धुरीन असेल पा किंवा त्याला सायनोग्लायकोसाइड म्हटलं जाईल, तर हे कुठं तयार होतं, तर हे रूट मध्ये तयार होतं. त्याच्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न जो असेल पा तो म्हणजे सायनोग्लायकोसाइड मधून काय प्रोडक्ट बाहेर पडल्यानंतर एससीएन तयार होतं, तर ते ग्लुकोज पडल्यानंतर बाहेर काय होतं, एससीएन तयार होतं. आणि हेच एससीएन काय असते, हार्मफुल असते पा. पण हे जे असेल तुम्हाला प्रश्न जो विचारला जाईल तर बिफोर 50% फ्लावरिंग, आता इथं दोन्ही पण शब्द वापरले जातील, बिफोर आणि आफ्टर. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, प्रुसिक ऍसिड कुठपर्यंत असतं, जोपर्यंत 50% फ्लावरिंग होत नाही त्याच्या अगोदरच्या ज्या स्टेजेस असेल त्याच्यामध्ये एससीएन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. पण जसे तुमची 50% फ्लावरिंग होईल त्याच्यानंतर आपलं जे प्रुसिक ऍसिड असेल ते कमी कमी झालेलं असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तिथं तुम्हाला जे लाईफ स्टॉक्स असतील तिथं देऊ शकतो. आता एखादा अर्धा असाही प्रश्न विचारल, सर आपण तर ग्रेन्स खातोय, मग ग्रेन्स खाल्ल्यानंतर आपण पण प्रुसिक ऍसिड किंवा जे एससीएन असेल ते आपल्या पोटात गेलं, आपल्याला पण प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. अरे पण बाबा एवढा कॉमन सेन्स लाव, ज्या वेळेस तुझं फ्लावरिंग येतं, फ्लावरिंग स्टेजेस पर्यंत एससीएनचं प्रमाण काय असते, 50% फ्लावरिंग पर्यंत जास्त असते. आणि फ्लावरिंग ज्यावेळेस येईल त्याच वेळेस तुमचं कणीस तयार झालेलं असेल. ज्यावेळेस फ्लावरिंग पूर्णपणे होतं त्यावेळेस एससीएनचं प्रमाण काय झालेलं असते, कमी झालेलं असते, म्हणजेच तुमच्या ग्रेन्स मध्ये एससीएन राहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जी ज्वारी असेल त्याच्या ग्रेन्स मध्ये एससीएन आपल्याला दिसत नाही, जे की आपल्याला हार्मफुल नसतील पा. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रश्न लक्षात ठेवायचे आपल्याला ते म्हणजे एससीएन केव्हा तयार होतं, तर लक्षात ठेवा मेकॅनिकल डॅमेज, त्याच्यानंतर एकदम कोल्ड टेम्परेचर झालं असेल किंवा तुमचा ड्रॉट कंडिशन तिथं तयार झाली असेल, त्यावेळेस सायनोग्लायकोसाइड मधून ग्लुकोज हे बाहेर पडलं जातं, ही रिॲक्शन अशी हे बाहेर पडलं जातं आणि एससीएन तिथं तयार होतं पा. त्याच्यानंतर जनावरांना ज्यावेळेस ज्वारी द्यायची असेल तर ती कोणत्या स्टेजेसला द्यायला पाहिजे, तर ती आफ्टर द 50% फ्लावरिंग, हे लक्षात ठेवा. आणि जर प्रश्न उलटा विचारला, एससीएन ची मात्रा कुठपर्यंत जास्त असते, बिफोर दी 50% फ्लावरिंग पर्यंत एससीएन ची मात्रा काय असते, जास्त असते पा. ठीक आहे, याचं रूट मध्ये हे तयार होतं परंतु स्टोअर कुठं होतं, लीप आणि स्टेम मध्ये होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, हेच कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचायचं होता. प्रश्न कसे येतील ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. असेच आपण जे काही कन्सेप्ट असेल ते वेगवेगळे जे कन्सेप्ट असतील ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पा. तर हा व्हिडिओ जे काय आपले ॲग्रिकॉस असतील त्यांच्यापर्यंत पोहोचा. चॅनलला लाईक आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करून घ्या, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पा. इथं आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कन्सेप्ट मध्ये. धन्यवाद, थँक्यू.